तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि जसं की तुम्ही बघताय की आपल्या दोन्ही साईडला या ठिकाणी पाणी आहे. तर मी चाललो होतो पुण्याला आणि भिगवणमध्ये आलो होतो. तर भिगवणमध्ये आल्यानंतर असं एक मॅपवरती मला हा पॉईंट दिसला, म्हणून मी इकडं आलो होतो एक्सप्लोअर करायला. आणि आज गाडीवरती आलो आहे, पण गाडीचा आज प्रॉब्लेम पण झाला आहे. गाडी सेल्फ घेत नाही आहे, ते पण आता इथं आल्यावर सेल्फ घेत नाही आहे. तर आता मी आणि माझ्यासोबत आहे प्रसाद, आम्ही दोघं चाललो आहे पुण्याला. पुण्याला आहे काम, त्यासाठी आम्ही आलो होतो. तर आता तुम्ही बघा पुढचे नजारे, काय काय होतं आहे या ब्लॉगमध्ये माहिती नाही आहे, पण ब्लॉग तर चालू केला आहे आता. लेट्स सी. ॲडव्हेंचर आहे इकडं. हा ना, हाच आहे वाटतो तो ब्रिटिश कालीन पूल. डॉक्टर पण पडतो. गाडी बंद पडायला लागली सारखी सारखी, काय प्रॉब्लेम आहे माहित नाही. अरे अरे बाबा. तर मित्रांनो, हा जो पूल आहे हा ब्रिटिश कालीन आहे असं पाठीमागे एक बोर्ड लावलेला आहे. आणि खरंच ब्रिटिश कालीन पूल आहे असं वाटतंय. आणि नेमकी आज एक्सपल्स त्रास द्यायला लागली, काय चालू आहे काय माहित नाही. काय न करतात. तर मित्रांनो, आम्ही आता या ठिकाणी थांबलेलो आहे आणि इथं आहे दत्ताचं मंदिर. आणि याच ठिकाणी मात्र थांबलो आहे कारण गाडी एक्सपल्स जी आहे, एक्सपल्स खूप जास्त त्रास देते. कारण त्याचं काय प्रॉब्लेम आहे कळायला नाही आहे. आणि त्याचा मीटर पण गायब होतो आहे, सगळा डिस्प्ले ब्लँक होतो आहे आणि गाडी बंद पडायला लागली सारखी सारखी. आता आम्ही इथं नेमकं इथे येऊन थांबलेलो आहे. आता एक 5 मिनटं थांबू आणि इथून निघूया, कारण गाडी परत बंद पडली तर पुढचं काम खूप जास्ती प्रॉब्लेम होईल पुढच्या कामामध्ये. तर आता इथून तिकडे गाडी एक ड्रोन शॉट घेऊ आणि पळूया इथून पटकन.
मित्रांनो आम्ही आत्ता आलेलो आहे परत एकदा तो भिगवणचा जो तलाव होता आपला तो बघण्यासाठी. आणि आता आम्ही गावाकडे माघारी चाललो आहे. आणि परवा दिवशी येताना आपल्या गाडीचा जो प्रॉब्लेम झाला होता तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून आणला आहे. आणि त्याच्यामुळं गडबडीत परवा इथले काही शॉट घ्यायचे राहिलेत आपले, तर ते शॉट घ्यायसाठी आपण परत इकडं आलेलो आहे. तर आता तुम्हाला हा रोड दाखवतो. तुम्ही भिगवणपासून टुवर्ड्स नगर रोडला या आणि त्यानंतर फक्त 5 किलोमीटर अंतर डिस्कळ नावाचा एक बोर्ड लागेल, डिस्कळ. तिथून तुम्हाला आतमध्ये राईटला टर्न मारायचं आहे आणि मग तुम्हाला हा रोड पाहायला मिळतो. हा रोड आहे तो. आणि इथं आता या रोडला मी तुम्हाला आता घेऊन जातो. तर मित्रांनो आम्ही या ठिकाणी येऊन पोचलेलो आहे. आणि हे ठिकाण बघा तुम्ही कसं आहे. हे बघा एकदम अमेझिंग असं प्लेस आहे. आणि हे आहे भिगवणमध्ये. तर या ठिकाणी तुम्ही कधी आलात तर हे ठिकाण खूप छान आहे, एक्सप्लोअर करण्यासारखं आहे. आणि या ठिकाणी बघू शकता की पाठीमागं आणि पुढं फक्त आणि फक्त पाणी आहे. चहूकडे सर्व पाणी तुम्हाला पाहायला मिळतं. आणि या असा जो रोड आहे त्या रोडनी गेल्यानंतर तुम्हाला तिथं एक ब्रिज दिसेल. तो ब्रिज हा इथूनच चालू होतो ब्रिज ॲक्च्युली. हा ब्रिज बराच लांब आहे. म्हणजे इथून जो ब्रिज चालू झाला आहे तो पार तिथंपर्यंत ब्रिज आहे. आणि हा ब्रिटिशकालीन आहे, म्हणजे 1855 साली हा ब्रिज बांधलेला आहे. तुम्ही तिथं जर गेला तर पाणी एकदम तुमच्या जवळ, म्हणजे तुम्हाला 1 फुटावर पाणी पाहायला मिळेल. आणि तिथं गेल्यानंतर पाणी असं रौद्र वाटायला लागतं. तर त्याच्यामुळं आणि तो पूल पण जुना आहे, तर तिथं बोर्ड लावलेला आहे. आणि पॅच तिथला फार खराब आहे, म्हणजे तिथं तुम्ही थांबू शकत नाही, धूळ भयानक आहे आणि पाणी लाटा व्हायल्यासारखं पाणी वाहतं. तर मी एक शॉट आहे त्यामध्ये तर टाकला तर टाकतो तुम्हाला पाहायला. आणि असं काही इथलं वातावरण आहे. आणि इकडं असंच पुढे एक काय काय गाव गावाचं नाव काय, कित्तल का कुट्टल काहीतरी गाव आहे, कित्तल का कुट्टल काय नावाचं. त्या गावाकडं हा रोड जातो. तर असा काही इथला एक सिंगल वाहतुकीचा रोड आहे. चहूकडे पाणी, लांब पाण्यात नाही म्हटलं तरी किमान एक 2-3 किलोमीटरचा पॅच, 2 किलोमीटर 3 किलोमीटर तर पॅच तुम्ही सरळ इथं बघू शकता. तर मस्त प्लेस आहे. ड्रोन शॉट घेतलेले आहेत, तर ड्रोन शॉट पण टाकतो, बघा कसं वाटलं. आणि हे होतं आज आपलं प्लॅनिंग, जे आपण पाहण्यासाठी पुण्यावरून लवकर आलो आणि बराच स्ट्रगल केला. ड्रोन शॉट्स पण चांगले घेतले, बघा तुम्हाला आवडतील. तर मित्रांनो आम्ही आता या ठिकाणून निघतोय. आणि या ठिकाणी आता खूप जास्त किडे आपल्या अंगावरती, तोंडावरती, कुठं पण इकडं तिकडं बसायला लागले.
त्यामुळे आम्ही पण आता लवकर पळतोय. समोरचा व्ह्यू बघा तुम्ही. तर मित्रांनो, तर या ठिकाणी आपला शेवटचा चहा हा आपण घेतलेला आहे. आणि हे प्लेस आहे साधना मिसळ, टेंभुर्णी बायपासच्या इथं. हा रोड जातो बार्शीला. आणि या ठिकाणी हा आपण चहा पितो. गाडी लावली इथं. चहा मस्त आहे, कधी आलात तर ट्राय करा. आता कॅमेरा ठेवून देतो, कॅमेऱ्याचं काम झालं आहे. चलो आता व्हिडिओ इथं एंड करतोय. बाय बाय.